आवडील त्या संदर्भात ट्विट देखील केलेली आहे. काय वाटतं एवढं वर्ष काम करत नंतर हुकुमशाह असं? आम्हाला तर फार वाईट त्याच्यामध्ये वाटतं. तुम्ही जर पूर्वीची याच लोकांची भाषणं बघितले तर भाजपच्या बद्दल हे नेहमी एवढंच सांगत होते की भाजपमध्ये हुकुमशाही आहे, भाजपमध्ये दडपशाही आहे, भाजप सामान्य लोकांसाठी कधीही काम करत नाही. आणि आज स्वार्थी राजकारणामुळे फक्त तुम्ही सत्तेत जाण्यासाठी पलीकडे गेला आणि पवारसाहेबांनाच तुम्ही म्हणत आहात की हे हुकुमशाही करणारे नेते आहेत. खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे, वकील जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ते ब्रीफिंग झाल्यानंतरच बोलत असतात. ब्रीफिंग हे नेत्यांकडूनच त्या वकिलांनी घेतलं असावं आणि जे वक्तव्य वकिलांनी केलं हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या नेत्यांनी 18 वर्ष मंत्रिपद आदरणीय पवारसाहेबांमुळे भोगली त्या लोकांनीच हे वक्तव्य केलं असं आपल्याला म्हणावं लागेल. नवाब मलिक अजित पवारांना पाठिंबा देणार अशी बातमी येते, कारण त्यांचा 43 पाठिंबा देणार आमदार ते असतील का? मी एक तर तुम्हाला सांगतो की आता आदरणीय पवारसाहेब कुठेही हे बघत नाहीत की आमदार किती त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत, कारण त्यांना ही गोष्ट माहिती आहे की येत्या एका वर्षभरात नाही तर 1.5 वर्षभरात विधानसभेचे इलेक्शन लागणार आहेत. पूर्वीचे इतिहास जर आपण बघितला तर ज्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांना दगा दिला त्यातले 95% आमदार हे पडले होते आणि परत कधीच राजकारणामध्ये पुढे येताना आपण सर्वांनी बघितलेले नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेबांच्या मनामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे की लोकांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं आणि ज्या लोकांनी विचाराला दगा दिला, लोकांच्या मताला दगा दिला, अशा लोकांना येत्या काळामध्ये धडा 100% शिकवायचा. त्यामुळे आज कोण कुठे याच्यापेक्षा येणारी लढाई कशी लढायची हे जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. नवाब मलिक जातील का दादा? बातम्यांवर चर्चेवर वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे हे मला सांगता येणार नाही. पण एकच गोष्ट तुम्हाला येत्या काळामध्ये काय होईल असं मला वाटतं आणि ते तज्ज्ञांकडनं चर्चा केल्यानंतरच झालं की आता कुठंतरी भाजपवर त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आमदार आहेत त्यांचं प्रेशर वाढलेलं आहे. अनेक त्यांच्या आमदारांना मंत्रिपदाची स्वप्न हे पूर्वीपासून पडलेली आहेत पण ते पूर्ण होताना दिसत नाहीत, म्हणून कुठंतरी अस्वस्थता भाजपमध्ये वाढलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकच चान्स आहे भाजपला त्यांच्या अस्वस्थ आमदारांना मंत्रिपद देण्याचा, ते म्हणजे या 16 आमदारांचं अपात्रपद शिंदे गटाचं झालं की काही मंत्रिपदं मोकळी होतील आणि ती झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना ती मंत्रिपदं द्यायची. आता प्रश्न एवढाच आहे की अध्यक्ष करतात का खोड करतात. अध्यक्षांनी निर्णय घेतला तर खापर भाजपवर फुटेल आणि कोर्टाने निर्णय घेतला तर मग कुठंतरी न्याय प्रविष्ट गोष्ट होती, न्यायालयाने तिथं निर्णय घेतला, एवढाच तो फरक आहे. पण न्यायालयामध्ये हा विषय जो गेलेला आहे आणि तिथं जर निर्णय घेतला गेला तर 6 वर्ष त्या 16 लाखांना इलेक्शन लढता येणार नाही, ही सुद्धा अडचण आहे. यशवंतराव चव्हाणांचा फोटो आहे तो त्यांच्या बॅनरवर लावण्यात आला. आता बॅनरवर यशवंतराव चव्हाण साहेबांचे फोटो जर येत असतील, तेच यशवंतराव चव्हाण साहेब जे आदरणीय पवारसाहेबांचे गुरु आहेत, त्यांच्याच विचाराने आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादीला उभी केली. जे काय राजकारण आज केलं ते त्याच विचाराने केलं जो विचार चव्हाण साहेबांनी अख्ख्या राज्यासाठी आणि लोकांच्या हितासाठी वापरला. आणि अशा परिस्थितीमध्ये आज पवारसाहेबांचा फोटो वापरता येत नाही म्हणून चव्हाण साहेबांचा ते फोटो लावत असतील, तो त्यांचा विषय आहे. पण येत्या काळामध्ये चुकीचे निर्णय जेव्हा त्यांच्याकडनं होतील तर आत्मक्लेश करण्यासाठी कराडला जायची जरूरत नाही. पोस्टरवरच चव्हाण साहेबांचे फोटो असल्यामुळे तिथल्या तिथं तो विषय संपेल असं आम्हाला कुठंतरी वाटतं. ते असं कधीही म्हणणार नाही की आत्ता करू, ते नेहमी म्हणतील पुन्हा कधीतरी करू. त्यांना पुन्हा हा शब्द आवडतो. तेव्हा सामान्य लोक जेव्हा मरण पावतात हॉस्पिटलमध्ये पुन्हा म्हणजे आम्ही नंतर कधीतरी त्याच्यावर निर्णय घेऊ. शेतकरी आज जेव्हा अडचणीत असतो पुन्हा नंतर कधी ते योग्य असा निर्णय घेऊ. आज जर तुम्ही बघितलं इन्शुरन्सच्या बाबतीत विमा कंपनीला जो हप्ता द्यायला पाहिजे सरकारने तो दिलेला नाही आणि त्यामुळे 25% आगाऊ रक्कम म्हणजे ॲडव्हान्स जी शेतकऱ्याला आज मिळायला पाहिजे होती ती आज मिळत नाही. मग हे सरकारमध्ये हे सगळे नेते झोपलेत का? त्यांना कळत नाही का आज काय सरकारमध्ये चालू आहे? आज तुम्ही बघितलं
तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये प्रेग्नेंट महिलाच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या आरोग्यासाठी जे कुठली औषधं लागतात, ज्याच्यामध्ये HBची गोळी असेल आणि इतरही ज्या काही गोळ्या असतात आज मिळत नाहीत. तर त्या बाळाला येत्या काळामध्ये बौद्धिक विकासामध्ये जर अडचण आली, जर महिलेला तिथं काय अडचण आली तर ह्याला जबाबदार कोण? आणि जबाबदारीच्या बाबतीत बोलायला गेलो तर आम्ही म्हणतोय की सावंत साहेबांनी खुर्ची सोडली पाहिजे, त्यांनी कुठेतरी मंत्रिपदापासून राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांचं कुठेतरी एक स्टेटमेंट आलं का ट्विट आली की ह्याला महाराष्ट्राचे प्रमुख नाही तर सरकार म्हणून ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. म्हणजे सावंत साहेब असं म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनीच कुठेतरी राजीनामा दिला पाहिजे. म्हणजे बघा ना, सावंत साहेब हे त्यांच्याच म्हणजे शिंदे गटाचेच मंत्री आहेत. ते स्वतःचं कुठंतरी वातावरण नेगेटिव्ह होत असताना स्वतःवरचं खापर हे कुठंतरी आता सरकारवर आणि सरकार म्हणजे राज्याचे प्रमुख म्हणजे मुख्यमंत्र्यांवर फोडण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. म्हणजे सगळंच अलबेल आहे असं नाही, गटागटामध्ये सुद्धा अडचण आहे आणि गटात सुद्धा अडचण आहे, हे कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं. म्हटलं आता आरोग्यमंत्री मात्र तेच आरोग्यमंत्री म्हणतात की मला ह्या प्रश्नावर विचारू नका की जी आता जी परिस्थिती सुरू आहे त्याच्यावर मला प्रश्न विचारू नका असं त्यांनी थेट सांगितलं. तर ते एकीकडे असंही म्हणतात की ते खातच माझ्याकडे नाहीये, हे हसन मुश्रीफांकडे येतं. हे बघा, आता औषधं असतील त्यांनी एक सांगावं, हाफकिनबरोबर कॉन्ट्रॅक्ट झाला आहे का नाही झाला. मग आज हाफकिनबरोबर कॉन्ट्रॅक्ट जर झाला नसेल तर आज औषधं आपण कुठून घेतोय? आज महाराष्ट्रामध्ये जी काय औषधं आज PSC आणि इथं मिळायला पाहिजे ती का मिळत नाही, याच्यावर कोण जबाबदार? आणि जर तुम्ही असं म्हणत असाल मंत्री असताना की मला हा प्रश्न विचारू नये, मग त्यांना हा प्रश्न विचारायचा का की खास कोणाची कुठं आहे अशा विषयाकडे आपलं जायचं का? त्यांचं एक स्टेटमेंट होतं, अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण सावंत कधी भिकारी होणार नाही. हे तेच करत आहेत, महाराष्ट्राला भिकारी करायला निघालेत आणि स्वतःमध्ये टिमकी वाजवत बसलेत. त्यामुळे असे जे काही नेते आहेत त्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे, कुठेही जबाबदारी ते घेत नाहीत. अशा नेत्यांना सरकारमध्ये ठेवण्याचा खरं कुठेही अधिकार नाही. पण हे सरकार काय, भाजप जेव्हा केव्हा सत्तेत येतं, जेव्हा केव्हा तिथं त्यांचे एखादा मंत्री चुकीचं काम करतात तेव्हा कुठेही त्या मंत्र्याला घरी बसवत नाहीत. कारण का त्यांना असं वाटतं की त्यांना जर घरी बसवलं तर कुठंतरी कमीपणा दिसेल. माणसं तिथं मेलीत, कमीपणा दिसला तरी चालेल, पण अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण अहंकारी सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेईल असं वाटत नाही. तसंच कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत सुद्धा ते घ्यायला पाहिजे, घेतील का नाही हा बघायला पाहिजे आपल्याला विषय. हजार रुपये जे मुलांचे घेतले ते परत रिफंड दिला पाहिजे, पण तेही घेतील का नाही हे सांगता येणार नाही. त्यांना काय महत्त्वाचं आहे तर 40 आमदार आणि इतरही आमदार ज्यांच्यामुळे ते सत्तेत आहेत तेवढेच त्यांना दिसतात असं आम्हा सगळ्यांना वाटतं. आता आज ते काही बोलतील ना, खारीचा वाटा आहे, सगळं आहे. म्हणजे पवार साहेबांनी पार्टी वाढवली, पवार साहेबांनी या सगळ्या नेत्यांना संधी दिली, हे सुद्धा आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आता खारीचा वाटा त्यांचा आहे असं तेच म्हणतात ना. म्हणजे खारीचा वाटा त्यांचा असेल तर डोंगरा एवढा वाटा यांना मंत्रिपद देण्याचा साहेबांचा तरी असेल. मग खारीच्या वाट्याच्या समोर डोंगर नेहमीच मोठा असतो, त्यामुळे ते विचार मोठे असतात. साहेबांचे कष्ट महत्त्वाचे आहेत. त्यांनी जे काही इलेक्शनच्या काळामध्ये BJPच्या पुढं जायच्या आधी जे काही भाषणं BJPच्या विरोधात केली, पवार साहेबांच्या बाजूला केली, हे सगळे विसरलेत का? त्यामुळे उगाच खारीचा वाटा आणि छोटे छोटे विषय घेऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न त्यांनी कितीही केला ते लोकांना बऱ्याच काही गोष्टी कळालेल्या आहेत.